येलो मधले जे अंडर वॉटर शॉट्स आहेत त्याच्याबद्दल मला थोडं सांगा की ते कसं शूट झालं किंवा त्यावेळेला काय घडलेलं थोडंसं. अंडर वॉटर म्हणजे जेव्हा येलोचं डिझायनिंग झालं सगळं की बाबा ही फिल्म अशी असेल, तर एंटायर क्लायमॅक्स इज अंडर वॉटर. आणि त्याच्यातले जे हाय पॉईंट्स आहेत ते मला अंडर वॉटर शूट पण करायचे होते. म्हणजे इफ यू सी द फिल्म, आय डिडंट शूट अ सिंगल शॉट. म्हणजे त्याच्या आधीसुद्धा तिचे बरेच स्विमिंग पूलवर आहेत किंवा ती पहिल्यांदा पडते पाण्यात तेव्हाच आहेत. कुठेही मी कॅमेरा पाण्याच्या खाली नव्हता ठेवला. But that climax, I always wanted to treat it underwater because the story is such, ती बिल्डच तशी केली आहे की ती हायपॉक्सी स्विम करते शेवटचे 10 मीटर्स. तर आता ते करायचं असेल तर इंडियात बिकॉज ऑफ द डस्ट आपल्या इथे, त्यामुळे प्रत्येक पूलमध्ये तुझा दिसायला अगदी खालपर्यंत दिसतं, बट वन्स यू पुट द कॅमेरा तुला एक 10-15, 7-8 फुटानंतरच देअर इज नो व्हिजिबिलिटी. ओके. सो आता मी ॲडव्हर्टायझिंगचा इथे मला खूप फायदा झाला, कारण ॲडव्हर्टायझिंग करता मी जगभरात बऱ्याच ठिकाणी शूट केलेलं. आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये सिंगापूरमध्ये असेल, बँकॉकमध्ये असेल, आय हॅव शॉट अ लॉट देअर. आणि तिकडे वॉटर ट्रीटमेंट करतात जवळजवळ 3-3 दिवस आधी, जिथे ज्या पाण्यात शूट करायचं. हो. सो आमचा 50 मीटरचा मोठा टँक होता. 3 दिवस दे ट्रीट द वॉटर, यु नो. सो मी उत्तुंगला सांगितलेलं आपली मराठी फिल्म आहे, आय नो द बजेट इज लेस बट वी मस्ट डू दिस. आणि त्यालासुद्धा त्याचा इम्पॉर्टन्स माहिती होता. तर त्यांनीच त्याचे सोर्सेस आणि त्याच्या ओळखी लावून तिकडे हे केलं. वी शॉट विथ अ अंडर वॉटर DP देअर. आणि ही इज अ पायनियर. 37 वर्षापूर्वी त्यांनी थायलंड आणि त्या साऊथ ईस्ट एशियामध्ये अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफी चालू केलेली. सो वेन आय वेंट अँड मेट हिम फर्स्ट, गौरी आणि तिची आई आणि तिचा कोच, मी आणि शिव आणि उत्तुंग, आम्ही असे 6 जण गेलेलो. तर हे नंतर आले, मी प्रेप करता आधी गेलेलो. सो आय हॅड सीन इज शोरील आणि सगळं. इज फिनॉमिनल गाय. काय नाव आहे सर? अरे यार, आय फॉरगेट नेम. नो प्रॉब्लेम. या. सो मी त्यांना सांगितलं की अशी अशी फिल्म आहे आणि हे, अँड आय टोल्ड हिम द गर्ल इज स्पेशल. सो इज लाईक, आर यू क्रेझी? I said, she is a swimming champion and she is won, 2 silver medals in Paralympics. So he was like, wow, is it? And she's acting. I said, yeah. So first he was like, but how she's going to understand, because underwater, आमचा स्पीकर असतो एक पाण्यात खाली. So we can talk to the people, who are underwater there. So this technique is amazing. सो मी त्यांना सांगितलं की हर कोच इज ऑल्सो कमिंग अलॉंग आणि तो जे सांगेल ती करते. तर ते म्हणाले ओके लेट्स सी, गुड लक. तो मलाच हे करत होता की लाईक, बट आय वॉज सो शुअर. गौरीला मी भेटलेलं, आम्ही तिच्याबरोबर शूट पण केलेलं. म्हणजे आम्ही पॉईंट एला तिला सांगायचो, ओके तू जम्प करून इकडून अंडर वॉटर येशील, यू हॅव टू स्विम सो मच अँड देन रिलीज अप. तर ती ओके दादा करून ती शी यूज टू डायव्ह इन, डू अंडर वॉटर. आणि तो बरेच वेळा तिकडे काय असतं, अंडर वॉटर स्कूटर्स असतात की ह्यांना पेसअप करायला. अदरवाईज दे स्विम, त्यांच्याकडे कॅमेरा, ते हाऊसिंग असतं, अख्खा कॅमेरा त्या हाऊसिंगमध्ये असतो. आणि इट इज लाईक हेल्मेट कसं असतं ना आपलं, त्याला 2 हँडल्स असतील, तर ते धरून ते असं फॉलो करत असतात. आणि मी त्यांना माझ्या डोक्यात जे जे शॉट्स होते ते सगळे सांगितलेले. सो आय वॉज ऑलवेज टॉकिंग टू द गाय हू इज अंडर वॉटर. आणि स्पीकरवरून गौरीशी बोलायचो आम्ही. सो बरेच वेळा काय व्हायचं, कारण जवळजवळ 30 शॉट्स मी प्लॅन केलेले फिल्ममध्ये. बरेच वेळा काय, यू हॅव टू शूट एक्स्ट्रा. या, आणि एका दिवसात ते शूट केलं आम्ही. सो इट वॉज काइंड ऑफ डिफिकल्ट, बट लुक ॲट गौरी यार, शी वॉज, तिच्याकरता ते एक्साइटिंग होतं रे. तिने कधीच केलेलं नव्हतं असं. शी स्वॅम फॉर लाईक ऑलमोस्ट 10-11 years, पण अंडर वॉटर शूटिंग करणं तिच्याकरता वॉज लाईक सो अमेझिंग. अँड शी वॉज बँग ऑन. म्हणजे आमच्याच एका चुकीमुळे तिला 2 शॉट परत करायला लागले. कारण तिची स्विमिंग कॅप आहे, तिचा जो ॲरो होता तो एका वेळी घाईघाईत तिने घालून तो उलटा घातलेला.
सो ते प्लेबॅक केल्यावर आम्ही चेक केलं, अरे नाही यार, Continuity साठी. हां, मग ते कंटिन्यू. सो अरे ओके आय डू इट. ची परत, पण आय टेल यू यार, म्हणजे त्या पीटर, आय फॉरगॉट द नेम यार, त्यांनी इंटरव्ह्यू केल्यामुळे ॲट टाइम्स आय हॅड टू पुश माय सेल्फ टू कॅच हर यार. विच इज माय गॉड. या, पण तुला सांगतो ना, आय हॅव शॉट सुपर स्लोमो आणि म्हणजे शी स्विमिंग आणि तिचे जे एअर बबल्स आर लाईक यु नो जस्ट विथ द वॉटर कटिंग थ्रू दॅट आणि ते वर येत आहे. इट वॉज अमेझिंग यार. म्हणजे जे मी व्हॉट यू व्हिज्युअलाइज राईट, ते एक्झॅक्टली युअर लाईक आपण ते उतरवतोय मोठ्या ह्याच्यावर. सो दॅट वॉज ग्रेट फिलिंग फॉर मी.